घरामध्ये भाजीला काही नाहीये, मग झटपट पद्धतीने दह्याची कढी एकदा नक्की करून बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्या कढीला उकळी आलेली आहे. गरम आणि झणझणीत कढी तयार झालेली आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे द सिक्रेट रेसिपी मराठी या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या स्टाईलची झणझणीत दह्याची कढी. मी इथं मिरची घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि थोडा लसूण घेतलेला आहे. आणि लसूण व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला. हे मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित बारीक झालेलं आहे. 1 वाटी दही घेतलेलं आहे. आपण एक टोप घेणार आहोत. त्यामध्ये घेतलेलं दही घालून घेणार आहोत. तर त्यामध्ये बेसन आणि पाणी घालून गाठी राहणार नाहीत असं छान मिक्स करून घेऊया. आता हे दही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यात अर्धा चमच हळद घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण कढई घेतलेली आहे ती गॅसवरती ठेवून घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण 1 वगळी तेल घालून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान अशी तडतडली की नंतर त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत. गॅस स्लो करायचा. नंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूण त्याला 2 मिनिटं परतून घेणार आहोत. नंतर आपण हे मिक्स केलेलं मिश्रण त्यामध्ये मी टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत. मीठ घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कापून घेतलेली कोथिंबीर कढीमध्ये घालून घेणार आहोत. आता आपण कढीला 7 ते 8 मिनिटं उकळी येऊन देणार आहोत. आता आपल्या कढीला उकळी आलेली आहे. गरम आणि झणझणीत कढी तयार झालेली आहे. सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.